नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आता वाजले बघा सकाळचे 7 आणि आत्ताच आंघोळ वगैरे आवरली आमची. छान असे सूर्यकिरण दारात पडलेले बघा आणि इकडं आमचं सडा रांगोळी झालेली आहे. चला घरामध्ये काय चाललं बघू. समू आणि सोनू नवीनच घरात झोपलेले, त्याच्यामुळे इकडं आम्ही कूलर वगैरे चालू केलेलं नाही आहे बघा. माझी आता राहिलेली पूजा मी करते सगळ्यात अगोदर पूजा. तर इकडं छान अशी मटकी शिजायला टाकली बघा. मी आज पतली मटकी करणार आहे आणि चपात्या, साधा सिंपल स्वयंपाक. आणि इकडं आईची आणि माझी चहा ओतली आईनं. आता आम्ही एकदा चहा घेतो. मंदिरावर चालली बघा ताई आरती, आणि म्हटलं आता पटपट पटपट स्वयंपाक करून घ्या, म्हणजे समोर उठायच्या आधी भरपूर काम आवरून जाते. तर आपली मटकी शिजू सर इकडं पीठ वगैरे भिजून ठेवलं बघा छान. आणि समू सोनू किती छान झोपलेले दाखवते. ही बघा ताई आपली समू. तर आता 7:30 वाजले आणि समूचं छान छान असं क्यूट तोंड बघून माझा दिवस खूप छान जाणार आहे. गुड मॉर्निंग पिल्या. ए शोनी, समुद्री, ए समुडी, गुड मॉर्निंग बेटा. तू लगे उठून बसली. आता बिलकुल समूला उचलून घ्यायचं काम नाही. ती स्वतः उठती, स्वतः बसती, स्वतः निघती रिंगत रिंगत. त्याच्यामुळे तिच्याकडं खूप लक्ष ठेवावं लागतं. उठली पिल्लू, तुला इकडे टाकलं की छान झोपते ग राजा. कालच्या आणि परवाच्या व्हिडिओला खूप कमेंट येत आहेत की सोनूला 10वीला किती टक्के पडले. सांगितलं नाही खरं खरं. तर सोनू कितवीला होता आणि सोनूला किती टक्के पडले मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डायरेक्ट तुम्हाला त्याचं ते हेच दाखवते, रिझल्टचं कागद. तर त्याला किती पडले तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता वाजले बघा सकाळचे 10 ताई, आणि फायनली आपलं आज घराचं काम चालू झालं. विटा वगैरे नेणं चालू आहे बघा. आणि मी, आई आणि सोनू आता जेवून घेतो, कारण की आम्हाला लागलेली भूक. समूला आत्ताच आंघोळ घातली आणि झोपू घातलं. तर इकडं झोपलेली बघा समू छान अशी कूलरच्या हवाला. आणि इकडं आमचे वाढलेले ताट. तर हे बघा याच्यामध्ये आहे कशाची भाजी आत्या? मटकीची. हां, मटकीची भाजी आहे, मिरच्या, चपाती आणि रात्रीच्या उरलेल्या बट्ट्या. खरंच खूप छान झाल्या होत्या बघा रात्री, आम्हाला खूप आवडल्या. आणि इकडं बघा सगळ्यांचे ताटं तयारी. आत्ता घेतले आम्ही ताटं वाढून आणि बसतो आम्ही जेवायला, कारण की आज आम्हाला खूप काम आहे. आज फर्निचरवाले दादा पण येणार आहे आणि आपलं बांधकामाचं काम पण चालू झालं विटा नेण्यावरती. तर दाखवते समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर या जेवायला. तर इकडं चालू आहे बघा आपलं काम. इकडं ते म्हणजे आपल्याला. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 4 ताई, आणि आज आम्ही सर्व घराची साफसफाई केली, म्हणजे एकदम क्लीन घर केलं. कसं केलं व्हिडिओत समोर दाखवते तुम्हाला मी, कारण की चिकट टेप चिटकलेल्या त्यांचं जे लिक्विड राहतं चिटकवायचं ते सगळ्या घरात सांडलेलं होतं. त्याला घासून थिनरनी सगळं लगे व्यवस्थित केलं. आणि सगळं केल्याच्या नंतर किती मोठा राडा निघला दाखवते तुम्हाला समोर. हा पसारा, एवढ्या काड्या त्याच्यामध्ये निघलेल्या आहे या. तर हे बघा इकडं गोण्या वगैरे भरून ठेवलेल्या आहे आम्ही याच्यामध्ये. गोण्यामध्ये पण दिसत असेल तुम्हाला, ही एक गोणी बघा त्याच्यामध्ये. तर अशा सगळ्या फळ्या वगैरे सगळ्या एका ठिकाणी जमा केलं. आणि आईन मी याच्यामधलं जे चांगलं सामान आहे ज्याच्यात आपल्याला रॅक करून घ्यायची तर ते वेगळं काढते. प्लाय, चांगल्या मोठ्या मोठ्या फळ्या, आणि जे बिना कामाचं आहे जे आपल्याला जाळायला कामी येईल तर ते असं याच्यामध्ये भरून ठेवतोय आम्ही. नंतर आम्हाला भविष्यामध्ये आम्ही जेव्हा नवीन घर पाठीमागची आपण चुलीची रूम बांधू तेव्हा चुलीसाठी हे कामी येईल. तर त्याचं तोंड वगैरे बांधून आम्ही ठेवणार आहे उभं करून त्याला. तर इकडे बघू शकता तुम्ही अशा फळ्या वगैरे मी काढून घेते. आणि हे वरचे प्लाय चिटकवायचे हे पण कामात येईल म्हटलं आपल्याला. तर जे चांगलं साहित्य ते सगळं व्यवस्थित काढून ठेवते, कारण की खूप महाग असतं बघा ताई. तर किती मोठा पसारा पडलेला आहे बघा. हा पण आवरून घेतो पटपट आम्ही आता. तर आज आवरलं बघा ताई आपण घर, म्हणून मी आज परत एकदा तुम्हाला घर दाखवणार आहे. एका ताईची कमेंट आली होती एकदा तुमचं परत फर्निचर दाखवा म्हणून. तर मी पटकन शॉर्टकटनी तुम्हाला दाखवते फर्निचर. आणि आपल्या मंदिराला छान अशा घंट्या लावलेल्या आहेत त्या पण दाखवते. तर आज आले होते आपले फर्निचरवाले दादा. तर त्यांनी आज घराची पूर्ण साफसफाई करू लागली आम्हाला. म्हणजे सगळं खाली चिटकलेल्या चिकट टेप, त्यांचं जे लिक्विड असतं चिटकवायचं ते सगळं त्यांनी घासायला आणलं होतं काहीतरी हार्पिक आणि थिनर. त्याच्यासोबत एक पंच होता. त्यांनी सगळं साफ करून घेतलं बघा. हे बघा
किती मस्त घंटा लावल्या बघा त्यांनी, असं खोलताना वाजल बघा त्या अशा, किती मस्त वाटेल. तर अशा सुंदर घंट्या लावलेल्या आहे बघा. तर ह्या आज त्यांनी आणल्या, ऑर्डर केलेल्या होत्या. तर कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आणि घर बघा किती क्लीन झालेले. टिपवास बघा खूप घाण झालेली होती याच्यावर, पण सगळं साफसफाई केलेली आहे बघा. बिलकुल आता काही घाण नाहीये. खाली पण फरशी बघा किती छान अशी चमकतीये. आणि चौरंग पाट त्याला पण चिकट टेप वगैरे होत्या, तर त्या पण छान अशी थिनरनी मस्त साफ करून घेतल्या. तर आता सुंदर दिसतंय बघा सगळं. छान असं आम्ही घासून पुसून घेतलेलं आहे स्वच्छ. आणि सगळे इकड तिकडं पडलेले डब्बे म्हणजे बॉक्स ते पूर्ण एका ठिकाणी आणून ठेवलेले. दिसत असेल व्हिडिओ मध्ये की आज घर जरा व्यवस्थित दिसतंय पॉश म्हणून. आणि आपलं टीव्हीचं पॅनल आहे ते पण छान काचा वगैरे पुसून घेतल्या, तर असं दिसतंय बघा ते सुंदर. तर आज छान वाटतंय, आम्हाला पण खूप करमतंय की घर खूप छान आम्हाला साफ केलं आणि छान दिसतंय. तर चला आपण बेडरूम मध्ये बघू. सगळीकडे साफसफाई केली, मस्त दिसतंय. आणि आपण एवढं महागाचं मटेरियल घेत होते, आणि तेवढं मटेरियल जेवढं महागाचं घेतलं तेवढं त्यांची मजुरी पण वाढते. आणि उरलेल्या मटेरियलचा आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे. त्याच्यामुळं मी आईने तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ समोर किती पसारा होता आणि कसं पडलेलं होतं. तर त्याच्यातून आम्ही किती छान असं वेगळं 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 सामान लावून ठेवलेले. ते आता मंदिराच्या पायऱ्या बसवायला आणि आपल्या घराचा उंबरा बसवायला येणार आहे. तर तेव्हा त्यांना मी सांगणार आहे की चपला ठेवायचं स्टँड आणि आम्हाला चुलीच्या रूम मध्ये एक रॅक बनवून द्या, कारण की वायाला गेल्यापेक्षा आपण काहीतरी उपयोगात घेतलं पाहिजे. तर मी दाखवते तुम्हाला इकडं किती सामानाचा राडा होता, पूर्ण भरून ठेवलेलं होतं आम्ही तसंच, पण आम्ही सगळं वेगळं केलं बघा. हे बघा, हे प्लाय वरची टिपायचे, तर ह्या पांढऱ्या, ह्या वुडन कलरच्या, ह्या पिंक कलरच्या, ह्या व्हाईट कलरच्या सगळ्या वेगवेगळ्या जोडून ठेवल्या. मी त्यांना सांगायला की बाबा तुम्ही त्याचं बनवा आणि हे सीट त्याच्यावर चिटवा. थोडेसे वेगळे झाले तरी चालेल, पण द्या चिटकून, कारण की एवढं आपण फेकून नाही देऊ शकत, खूप महागाचं आहे. आणि त्या लंब्या लंब्या फळ्या वेगळ्या ठेवल्या, छोट्या फळ्या वेगळ्या ठेवल्या, आणि बारीक ज्या फळ्या आहेत याच्यामध्ये ठेवलेल्या आहे बांधून. आणि जे सगळ्यात वेस्टेज आहे म्हणजे ज्याचा काहीच उपयोग होणार नाही खूप बारीक, तर ते बाहेर जमा करून ठेवलेले आहेत 3-4 गोण्या, की ज्या आम्हाला चूल केल्याच्या नंतर चुलीला वापरता येईल. आणि इकडे बघा छान असं किचन पण साफ करून घेतलं त्यांच्याकडून. खूप खूप घाण होती लगेच, आणि आता बघा किती पॉश दिसतंय सगळं व्यवस्थित. आम्ही पण होतो बरं का ताई, कारण की त्यांच्याकडून एकट्याकडूनच नाही घेतलं आम्ही साफ करून. मी, आई, सोनू आणि ते दोघं जण असे 3-4 जणांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं छान असं साफ केलं. तर मस्त वाटते आज मला. परत परत घरामध्ये चक्रा मार वाटते, कारण की साफ झाल्यावर छान वाटतं. राडा असला की जास्त राडा होत जातो. तर सोनूच्या रूम मध्ये सगळं भरलेलं होतं. आम्ही हे जे दिसतंय तुम्हाला एवढं व्यवस्थित ठेवलेलं, ते सगळ्या माझे रूम मध्ये महिनाभरापासून माझ्या रूम मध्येच होता आणि बाथरूम मध्ये पण होतं. त्याच्यामुळे काय झालं, आपले पूर्ण बाथरूमचे नळ ते पूर्ण असं पॅक झालेले होते, खराब झाले असते. तर सोनूची पण रूम किती छान साफ केली बघा, सगळं व्यवस्थित पुसून काढलं त्याच्या रूमचं. मस्त दिसतंय बघा. बाहेरून दाखव. आता छान वाटतंय मोकळं मोकळं. नाही तर याच्यामध्ये सगळा पसारा होऊन गेला होता, पण याच्यामध्ये हे जे आहे तर हे आणखी काढायचे ते निघून जाईल, पण त्यांनी ते फक्त रूम साफ करून दिल्या होत्या. तर थिनर वगैरे टाकलं तर ते म्हटले की हे होऊन जाईल म्हणून. तर अशी दिसती बघा सोनूची रूम. आणि टॉयलेट बाथरूम पण खरंच क्लीन करून घेतले आम्ही. त्यात लाईट नाही लागत का रे? लागतो ना, लाव. हे बघा. आणि आज आपलं आरशाचं पण काम झालं, दादाने करून दिलं. तर आता छान असं बघा मस्त लाईट लागतो याच्यामध्ये. फक्त आता वानऱ्यांनी स्थान नाही दिला पाहिजे जास्त, तर आपण काचा लावून घेणार याला थोडेसे अशा मस्त. काचा लावल्यावर पण येईल ना मम्मी ते? काचावर उडीच नाही मारू शकत ते. नाही, त्याला घुसल्या नंतर येणार नाही. काही नाही होत. सिटी ना असताना तशा लावूनच घ्यावं लागणार आहे, कारण की इथं झाडं असल्यामुळे ते उड्याच मारतील. उड्या मारल्यामुळे खूप नुकसान होतीये बघा. त्यांनी कशी घाण करून ठेवली. जे आमच्या इथं ना काच होता बघा, तो फोडला बघा त्यांना. मग आता त्याच्यामुळं बंद तर काही करू शकत ते सोनूश पप्पाला आवडत नसल्यामुळं, त्याच्यामुळं ते काचा लावूनच घेऊ आम्ही, कारण की छान वाटेल मग. आणि वानेर पण ताण देणार नाही. ते बघ स्क्रीन टच आपला लाईट झाला बंद, झाला चालू. मस्त दिसतंय बघा. हे बघ इकडं आपलं बाथरूम मधलं पण सगळं सामान वगैरे काढलेले आहे बघा. ती आपली मोटर आणि पाईप आहे जो आपण बांधकामासाठी वापरला. तर आता परत आपल्याला ते कामात येणार आहे. तर साईडचं पण बांधकाम चालू झालेलं आहे. आपण टावर पण बांधायला दिलेले, साईडच्या भिंती टावर आणि पलीकडच्या साईडनी आपल्या कमरा इतक्या भिंती, म्हणजे कमरा इतक्या एवढं माझ्या एवढ्या तरी
आणि त्याच्यामध्ये छान अशी आपण झाडं लावणार आहे. आणि पाठीमागं जे दिसतंय इकडं चूल आहे, इथं आपण चुलीची रूम पण छान काढणार आहे. हे पण आज आम्ही आईनी मी खूप स्वच्छ करून घेतलं, दमून गेलो आम्ही. तर बघा इकडं होणार आहे पूर्ण रूम म्हणते तयार. तर असं आम्ही सासूनानी आणि आमच्या फर्निचरवाल्या दादाने घर साफ केलं. आणि माझ्या सोनूने हात करून दाखवतंय माझं नाव सांग म्हणून, तर त्यांनी पण केलं. आणि कमेंट करून सांगा कसं झालेले घर, आता सुंदर दिसतंय का आणि साफ पण दिसतंय का. आणि त्याची कमेंट होती सोनूला 10वीला किती टक्के पडले. मला इतकं हसायला आलं किंवा म्हटलं ताईला माहित नसेल एखाद्या वेळेस. हो ना, 10वीचा रिझल्ट लागला त्यांना वाटलं असेल मी 10वीला. तर त्यांनी परत कमेंट केलं, सांगा ना ताई खरं सोनूला 10वीला किती टक्के पडले, सांगा ना ताई खरं सोनूला 10वीला किती टक्के पडले. तर ताई सोनू होता 8वीला आणि तो आता 9वीला गेलेला आहे ना. हो, हा आता शाळा चालू झाल्यावर माझे 9वीचे क्लासेस चालू होईल. आणि त्याच्यानंतर तो पुढच्या वर्षी 10वीला जाणार आहे. तर मी तेव्हा तर सांगणारच तुम्हाला 10वीला त्याला किती टक्के पडले. पण आता तो जो 8वीला होता, 8वीतून 9वीत गेलेला आहे, तर त्याला 8वीला किती टक्के पडले तर मी त्याचं ते कार्ड शीट दाखवते तुम्हाला, म्हणजे विश्वास येईल की खरंच किती पडलेले. चला. तर हे आहे बघा सोनूचं 8वीचं काय म्हणते याला, मार्कशीट रिपोर्ट कार्ड. तर हे शाळेचं नाव आहे त्याच्या, वाचरे सगळं, पायोनियर इंटरनॅशनल CBSE स्कूल. तर असं छान भेटलेलं आहे. आणि ही त्याची शाळा आहे, जवळून दाखव. ही सोनूची शाळा आहे बघा, जोमाळ्याला आहे. हा, भोकरदन मध्ये जोमाळ्याला. तर या मध्ये राहतो ना, कुठं लिहिलेलं हे. तर हे फर्स्ट टर्मचं आहे इकडचं आणि हे सेकंड टर्मचं आहे. तर हे इकडं 85 म्हणून ॲव्हरेज काढून 87 पडले. तर सोनूला पडले बघा ताई 87% A+2. A2 आहे ना, A1 A2 B1 B2 ग्रेड येतो. तर A2 ग्रेड मिळाला मला. तर सोनू होता आपला 8वीला आणि एवढे त्याला टक्के पडलेले 87.08. 87. हा, तर 87 हा, 87% पडलेले बघा ताई. तर सोनूला म्हणा छान अभ्यास कर, म्हणजे त्याची 9वीला 10वीला चांगले टक्के पडतील. माझी अशी इच्छा आहे की त्याचा असं भोकरदन मध्ये मस्त बॅनरला फोटो लागला. आता मी 90च्या वरतीच पाडणार चांगले फोटो लागला म्हणजे आमचं नाव निघणार की बाबा कोणाचा मुलगा आहे, योगेश गोरेचा मुलगा आहे, कुणाचा मुलगा आहे, शिवकन्या गोरेचा मुलगा आहे. तर माझी एकच अपेक्षा आहे, माझ्या मुलांनी छान असा अभ्यास करावा. तर त्याला नक्कीच चांगल्या कमेंट करून सांगा की सोनू तू अभ्यास कर म्हणून. आणि आपल्या मंदिराच्या घंट्या कोणाला आवडल्या त्या पण कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग आपला इथंच संपवते. धन्यवाद, बाय बाय. आणि माझे ब्लॉग तुम्हाला खरंच आवडतं का कमेंट करून सांगा. माझं काही चुकत असेल, काही वेगळं दाखवायचं असेल, माझं म्हणजे काय असेल माझ्या व्हिडिओमध्ये काय मी बदल करावा तो मला नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.